वेलकम बॅक टू आवर चॅनल 13/7/24. तर आज आहे तारीख 12 जुलै 2025. म्हणजेच मॅप लावलेला आहे. आम्ही कुठेतरी चाललोय म्हणून त्याचा आवाज येतोय सगळा. कुठे चाललोय आपण तेजस? आपण चाललोय मंचर साईडला. मंचर साईडला? येस. का? कारण आपली अॅनिव्हर्सरी आहे. तर जसं की आपल्या चॅनेलचं नाव आहे 13/7/24. तर उद्या 30 डेट येणार आहे. परत एकदा 1 वर्षांनी 13/7/25. म्हणजे आमच्या लग्नाला उद्या 1 वर्ष पूर्ण होणार आहे. उद्या आमची पहिली लग्नाची अॅनिव्हर्सरी आहे. त्यामुळेच आम्ही आत्ता फिरायला चाललोय. आणि एक तर गंमत अशी झाली की आम्ही जे बुकिंग केलेलं नाव काय होतं रे? द माउंटन मिराज पानशेत. तिथं आम्ही बुकिंग केलेलं 25 जूनला. आणि काल आम्ही बुकिंगसाठी म्हणजे काल कॉल केलेला की आम्ही किती वाजता चेक इन करू म्हणून. तेजसनी कॉल केलेला संध्याकाळी 6-7 वाजता काहीतरी. आणि मग ते बोलले की आमच्याकडून तुमचं बुकिंगच झालेलं नाही आहे. त्यांच्याकडे जी आधी वर्कर होती म्हणजे एम्प्लॉई होती तिनं का बुकिंग केलेलं आमचं. तर ती बोलली की नाही तुमचं बुकिंग आमच्याकडून झालेलं नाही आहे. आणि अचानक बोलले की तुमचा रिफंड घ्या, सॉरी एवढं बोलले. आमची एकदम फसगत झालेली. आता काय करायचं म्हणून रात्री आम्ही 10 पर्यंत बुकिंगसाठी जवळजवळ 50-60 कॉल केले. तेव्हा कुठं जाऊन आम्हाला एक मिळाले. आता ते आमच्यासाठीच सरप्राईज असणार आहे दोघांसाठी पण की ते कसं निघणार आहे माहित नाही. गॉड नोज आता कसं असेल. काय बोलायचं का? सध्या मलाच माहित नाही मी कुठे चाललोय. नुसतं मॅपच्या भरोश्यावर आहे. मंचरच्या आसपास दिसतंय पण एरिया माहित नाही, काहीच माहित नाही कुठे चाललोय आम्ही. सध्या आम्ही आमच्या इथे थर्मॅक्स चौकात चाललोय. मॅपच्या भरोश्यावर सिद्धिविनायक काय रिद्धी सिद्धी. तर आता आम्ही आलेलो आहे रिद्धी सिद्धी. काय नाव आहे? रिद्धी सिद्धी व्हेज नॉन व्हेज हॉटेल काहीतरी जे आहे तिथं जेवायला आलोय. आम्हाला आता पोहोचायला फक्त 30 मिनिट आहेत. त्यासाठी आधी म्हणले पेटपूजा करून घेऊया. मी मागवली आहे अंडा करी थाली आणि त्याच्यातनं मागवली स्पेशल मटन थाळी. अमृताची स्पेशल रिक्वेस्ट आहे की मला थिक ग्रेव्ही नको आहे, मला आमटी ग्रेव्ही द्या, आमटी द्या. अंड्याची आमटी पाहिजे असं तो म्हणतो. मी शेफला विचारतो बनवू शकते का. विचार म्हटलं आता काय ठीक असेल तर नका आणू म्हणतो. मला जेवायचंच नाही म्हणते ती. मसाला नाही आवडत मला, अशी करी आमटी. तो बोलला की काळ्या मसाल्यातली बनवून देतो. काळ्या मसाले म्हणजे माझी मटण थाळी आहे ना त्यातला काळा रस्सा त्यात टाकणार आहे काळ्या मसाल्यामध्ये. मी त्याला सांगितलं की रस्स्यामध्ये चिकनाची चव नाही यायला पाहिजे, अंड्याची चव यायला पाहिजे बस. ही थाळी बघा केवढी मोठी आहे. सुका वगैरे सगळे क्वांटिटी छोटे पण केवढं आहे. काय 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 काय. आणि हे स्पेशल रस्सावाली मटन सॉरी अंडा थाळी आणि कोथिंबीर भरपूर. तर आम्ही या हॉटेलमध्ये आलो होतो. हॉटेलचं नाव आहे रिद्धी सिद्धी. आणि नॉनव्हेज म्हटलं तर जबरदस्त हॉटेल आहे, एक नंबर टेस्ट आहे. तर तुम्ही जर या बाजूला नाशिक रोडला कधी येत असाल टोल नाकाच्या पुढे एक भारत पेट्रोलियम पेट्रोल पंप आहे. त्याच्याच तिथेच एक तुम्हाला हे हॉटेल भेटेल. हे एकमेव असं नॉनव्हेज हॉटेल आहे. बाकी सगळीकडे तुम्हाला प्युअर व्हेज हॉटेल मिळेल. का रिझन त्याच्यामागचं माहीत नाही पण आहे तसं. पण हे खूप जबरदस्त हॉटेल आहे. एकदा तुम्ही खरंच व्हिजिट करा. टेस्ट जबरदस्त आहे, क्वालिटी जबरदस्त आहे, प्राईस जबरदस्त आहे, क्वांटिटी जबरदस्त आहे, एक नंबर. क्वांटिटी सगळं जबरदस्त. तर एकदा या तुम्ही. आणि खरंच या रोडने जर तुम्ही येत असाल तर एकदा खरं व्हिजिट करा. जेवायला इथे थांबा. आणि शेजारीच त्यांचं मंगल कार्य पण आहे. इथं स्टेसुद्धा आहे त्यांचा. तर तुम्हाला स्टे करायचं आहे तिथंसुद्धा रिजनेबल प्राईजेसच आहेत. तर तुम्ही या व्हिजिट करा नक्की. तर आम्ही आता पोचत आलेलो आहे. हा बोर्ड आहे द सिल्क स्टेटस आहे ना. हे काय कोणतं तरी गाव आहे. मेंढ्या मेंढी. इथं कुठे काय इथे लिहिले ना द सिल्क रूट आहे बघ. छोटासा बोर्ड आहे द सिल्क रूट
अँड स्पा सात्विक प्युअर व्हेज रेस्टॉरंट. आय गेस ते आहे का राईट साइड वाला? हा हेच आहे, हे कंपाऊंड असलं. हा Turn left, then your destination will be on the left. Head west. ती मग अशी बोलली टर्न राईट अँड डेस्टिनेशन ऑन द लेफ्ट. शेतात हा हे राईट राईट दिस इज द सिल्क रूट रेसॉर्ट अँड स्पा. बुकिंग आहे. हा. कुठे जायचं? पार्क इथेच करायची. ओके ओके थँक्यू. पार्किंग. हे बघा आता सरप्राईज मिळतंय आम्हाला. चांगले सरप्राईज मिळते का काय ते बघूया. आता बाहेरून तर चांगलं दिसते. जर आवडलं तर आम्ही सगळे येऊ परत. हे बघा पार्किंग आहे. हे ना टेरेससाठी छान आहे आपल्या. तर हे आहे रूम्स सगळे आजूबाजूला. अँड दिस इज कॉल्ड समथिंग वेलवेट असं काहीतरी म्हणतात का, आय डोंट नो. छान प्रॉपर्टी आहे. मस्त आंब्याचं झाड तर बघा काय जबरदस्त आहे, एकदम शेपमध्ये मस्त आहे. जीवनात एक अशी स्वप्न आहे की असं एक कुठेतरी घर असावं, फार्म हाऊस, जिथे अशी मोठी बाग असावी. एक स्वप्न आहे. म्हणजे बघू आता लाईफमध्ये कसं होतं आहे. आणि जर तसं झालं मे बी तर माझे असं स्वप्न आहे की असं मस्त एक घर असेल आणि त्या घराच्या आजूबाजूला मस्त गार्डन असेल, त्यात आंब्याची झाडं असतील आणि असं सुंदर आंब्याचं झाड जर नशिबात आलं तर बघूया. तर आता ही रूम आहे. तर 101 ही रूम आहे. रेड वेल्वेट सूट म्हणतात त्याला. आतमध्ये आल्यावर सगळ्यात आधी वॉशरूमचं दर्शन. त्यानंतर हे आहे वॉर्डरोब एरिया थोडासा, जिथे तुम्हाला इम्पॉर्टंट गोष्टी ठेवायला लॉकर ॲज वेल ॲज कबोर्डसुद्धा आहे. देन यू हॅव अ फ्रीज, टी व्ही आहे, AC आहे, वायफाय आहे. हा फॅन बघा, मला फॅन खूप आवडला. मस्त फॅन आहे आणि पूर्णच्या पूर्ण असं छोटासा रिमोट अटॅच्ड आहे, त्याच्यावर कंट्रोल होतो. त्याला टायमरसुद्धा आहे, लाईटसुद्धा आहे. दॅन दिस इज द बेड, सोफा आणि व्ह्यू म्हणजे जबरदस्त. हा व्ह्यू आहे, छान गार्डन व्ह्यू आहे, मस्त आहे. ते जिम आहे तिथे. जिम सकाळचा योगा पण आहे. सकाळचा योगा, संध्याकाळचा पण एक योगा आहे. सकाळचा योगा आहे, संध्याकाळचा योगा आहे. आय डोंट नो कधी कधी यूज करणार आहे सगळं. पण आता सध्या खूप गरम होतं आहे. पावसाचे दिवस आहेत पण फार गरम होतं आहे, फार गरम होतं आहे. मी पूर्ण टर्बोवर AC लावला पण ते AC गार वारा देतो आहे की नाही काय माहिती. आणि क्यूट असं फ्रीज. फ्रीज एकदम क्यूट आहे. आता हा कोणाला ऑपरेट करता येतो का तुम्हाला? काय मी काय केलं आहे, टर्बो केलं आहे. हे काय आहे 5-in-1, सगळ्यात कमी केलं आहे 16. अँड दिस इज टर्बो. रूम मस्त आहे पण. म्हणजे आम्ही जे आधी प्लॅन केलेलं ते माउंटन मिराज त्यापेक्षा वे बेटर. तर म्हणतात ना, जे होतं नेहमी चांगल्यासाठी होतं. तर माझ्या आयुष्यात तर नेहमी असंच झालं आहे, जे होतं ते नेहमी चांगल्यासाठी झालं आणि हीच गोष्ट चांगली आहे. इनफॅक्ट ती होती काहीतरी 7,500-7,000च्या आसपास, सिंगल स्मॉल रूम. आणि फक्त इन्फिनिटी ह्याच्यासाठी पूल होता त्याच्यामध्ये. ते 7,000 भरायला रेडी झालं आणि जवळ होतं ते. ह्याच्यापेक्षा जवळ नाही म्हणता येणार, सेम टायमिंग होतं, किलोमीटर वाईज जवळ होतं पण टायमिंग सेम लागत होतं, 2-2.5 तास लागत होते. आणि हे थोडं मंचर साईडला आहे, मंचरच्या थोडंसं पुढे, मंचरमध्येच आहे म्हटलं तरी चालेल, मंचरमध्ये. पण प्रॉपर्टी जबरदस्त आहे, जबरदस्त. अशी 7 स्टार तशी फिलिंग येते, छान आहे. अजून तुम्हाला काय पाहिजे? 6,000मध्ये हे सगळं आहे. तर आता आम्ही झालेलो आहे रेडी आणि हा आहे माझा लुक आणि हा आहे तेजसचा लुक. हो हो, अरे थांब तरी. मीच चांगला दिसतो. हो हो हो. आणि आता आम्ही चाललेलो आहे बाहेर आउटडोर शूट करायला. फोटो आणि रील्स वगैरे काढून घेऊ, नंतर पोस्ट करू. नंतर कार्ड घेतलंस का? कार्ड घे.
वा काय मस्त आहे, मस्त आहे ना. चला आता आपण अजून बाकीची प्रॉपर्टी बघूया. वाटलं ही आहे अमृता आणि ते आहे अमृताचे बदक. बदक बघा, जवळ जाऊ का, काय करतात बघायचं. चावतात ते. कशाला चावतात काय. ते उलटे पळते आणि ती लांब पळते. बस जा जवळ, बघ कळलं. बघ मी जवळ गेलो ते काय काय करतात. हा बघा, जा ना. ते वॉर्निंग देतात येऊ नको जवळ. मग आपण नाही जायचं त्यांच्या जवळ. चला. तू घाबरलायस. ती अमृता खूप घाबरत होती म्हणून नाही झालं. नाही तो घाबरतो ते असे ना. हा इथे पूल यायचा एक, मला दाखवतो आता. अँड दिस इज रेन डान्स वगैरे साठी आहे या प्रॉपर्टीमध्ये. अँड काल काय आहे ना, काल त्यांनी सांगितलं इथे 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 हां, त्यांनी सांगितलं फक्त एक रूम खाली आहे आणि यू नो वॉट, सगळंच मोकळे आहे इथे, कोणच नाही. काल केल्यासारखं वाटतं. हां असं वाटतं प्रायव्हेट पूल आहे पूर्ण. काल नो वन इज हिअर. काल म्हणत होते की एकच लास्ट एकच आहे. आणि काल आम्ही किती शोधलो, खूप शोधलं, आम्हाला भेटतच नव्हतं. 60 फोन केले आम्ही काल. एक तर तू बोल नाही तर मी बोलतो. ठीक आहे ठीक आहे. बोल बोल. बोल बोल नाही तर मला बोल बोल की नाही. बोल की. मी फुलं रेन बघते. डान्स कर की, रेन डान्स कर. मी फुलं बघते. रेन डान्स साठी नाहीच आहे पण. ती बोलली ना रेन डान्स आपण चालू करू. हां पण कधी म्हटले 7 to 7 आहे. मग 7 to 7 मध्ये हे येत नाही का 3-4 वाजता. येतं की. हे चालू बिलू व्हायचं, हे उगीच कोणी व्हायचं. Automatic sensor वाला असलं तर. ही आहे प्रॉपर्टी पूर्ण अशी. नाईस कूल. मस्त प्रॉपर्टी आहे रिलॅक्स करण्यासाठी वन डे. हा ना. येस मस्त आहे. आता अजून थोडे रील्स बनवू. आम्ही आता रील्स बनवत होतो, तर अजून आता अमृताचे छान छान रील्स बनवू आपण आणि मग चेंज करून अमृताचे पूलमध्ये. नाही, दोघांचे पण बरं दोघांचे. त्यानंतर मग आपण पूलमध्ये चेंज येऊ. करून येस. येऊया. आता आम्हाला तिथं मोराचा आवाज आला आहे. मोर नाही कावळा. नाही कावळा होता मग, अशी मोर होता. थांब. आणि आता आम्ही चेंज केलेलं आहे. आणि आता आम्ही चाललोय स्विमिंगला. स्विमिंग. झुप स्विमिंगसाठी. बरं पण 100% मोराचा आवाज आला. क्वाय क्वाय सकाळी क्वाय. असू शकतात, पहाटे पहाटे. संध्याकाळी पण येऊ शकतात, माहीत नाही. पण मोराचा आवाज ऐकला मी 100%. बघू आपण पहिला सकाळी पण सकाळी योगाला पण यायचं ना संध्याकाळी. संध्याकाळी हां सकाळी नाही उठायचं. संध्याकाळी योगाला यायचं. हां कपडे ओले होणार. 7 वाजता होतं ते. संध्याकाळी 7ला योगा आहे का? हां संध्याकाळी 7ला कोण योगा? ते करतात. आपण नाही करायचं, आपण स्विमिंग करू. सकाळी आणि संध्याकाळी दोन्हीकडे असते. आणि तिथे ते बदकं बघायचं का, त्यांच्या जवळ गेलं ना ते आवाज करायला लागतं. ते बघा तर बघा लगेच आवाज करायला चालू. पाऊल टाकलं की मी आवाज करतो. हा पाऊल टाकला मी पुढे आणि आवाज करायला चालू. जसं की वॉर्निंग देत आहेत की जवळ नको यूज, नाहीतर चोचीवर चोच. ते फिटनेस क्लब यानी जिम आहे तिथे. प्रॉपर्टी खूप छान आहे, खूप जबरदस्त आहे. अंडर डेव्हलपमेंट आहे पण हो. मस्त आहे. कारण आम्ही आता गेम खेळायला गेलेलो. आम्ही तिथे आता गेम्स खेळायला गेलो होतो. ते अजून पूर्ण सेटअप नाही झालेलं आहे, पण छान मजा आली. नॉट बॅड. इथे लग्नसुद्धा होतात. आता जिथे एक एंगेजमेंट आहे का साखरपुडा होण्याचं, साखरपुड्या एंगेजमेंट सेमच असतं. डेस्टिनेशन वेडिंगसाठी. डेस्टिनेशन वेडिंगसाठी जबरदस्त आहे. जवळजवळ 100 लोकांच्या आसपास राहू शकतात त्याच्यामध्ये. 100-150 गार्डन लोक. मध्ये स्टेज आहे जिथे तुम्ही आणि तो स्टेज आहे ओपन. रिसेप्शन. हां म्हणजे जेवढा खर्च आम्ही आमच्या लग्नाला केला तेवढा खर्च इथं केला असतं तर डेस्टिनेशन वेडिंग झालं असतं. फक्त नाही, त्याच्यापेक्षा कमी खर्च झाला असता. नाही तेवढ्या ह्याच्यातच नाही, झालं. कमीच खर्च. कमी खर्चात झालं असतं, पण लोक पण कमी असती. पण मेन आपलं हे होतं की लोक आली पाहिजे. लोक आली पाहिजेत. त्यासाठी हा सगळा अटास केला होता. यासाठी नाही, यासाठी केला होता अटास सर्व. अट्टहास नाही, अट्टहास. अट्टहास अट्टहास. अट्टहास. डॉल्फिन ते काय त्यामध्ये जे सूप देतात का?
मटन सूप, पांढरा रस्सा. आत्ता दुपारीच खाल्लाय मस्त तांबडा पांढरा रस्सा. मस्त. अरे ऊन आलं. Shit. जाऊ दे, आम्ही पाण्यातच चाललो. काळं पडतं पण. सावलीत आणि असं पण ते क्लोरीनच्या पाण्याने पाणीच म्हणते काळच पडणार काळच आहे. पडणार. मग आणि आता आम्ही जाऊया sunscreen मारूया घालायला उड्या. विसरलेलो आहे. गारे का पाणी खूप गारे. नाही मी नाही जाणार, बस मला बस. एक डुबकी मार. नको, थंड आहे पाणी, भरपूर थंड आहे. आणि आता मला असं थंड लागायला लागले सगळं. एवढं कुठे थंड तू आहे? ये खाली, एवढं नाही तू थंड. ये की खाली. मी येतो की. मी जाऊ का आधी? हा जा. तर आता आम्ही बाहेर आलोय, थोडासा रेस्ट केलं आणि आता वाजलेत 8च्या आसपास. आणि जरा सीन बघा, मस्त आहे ना. आणि सगळ्यात भारी म्हणजे ते हे चमकतंय, तर गोल्ड दिसतंय का, तो बुद्धाच्या हातातला बुद्धांचे statue आहे. ते स्टॅच्यू आहे, त्याच्या हातात क्रिस्टल आहे, तो क्रिस्टल चमकतोय. आणि ते लग्न आहे, लग्न नाहीये, engagement. एंगेजमेंट आहे, सॉरी एंगेजमेंट आहे. तर ही एंगेजमेंटची सगळी लोकं आलेली आहेत. सगळं पूर्ण प्रॉपर्टी आता फुल झाली आहे. आम्हाला वाटत होतं की कोणच नाही आहे, पण ही आता प्रॉपर्टी फुल झाली आहे. सगळी लोक सगळी स्टेसाठी गेले. ती कार दाखव, ती गाडी ती दाखव. गाडी गेली बघा, ती गाडी. ते खरे बदल ठेवले वाटतं. ठेवले नाही, ते गेले असतील कुठेतरी. हे खोटे आहेत ना? हां, ते बदक कुठेतरी जाऊन बसले आता रात्री झाली तर. मस्त आहे प्रॉपर्टी. जिमचे लाईट्स लागलेत आता, छान दिसते सगळं ऑरेंज ऑरेंज ऑरेंज. ते एक आहे, तुम्हाला जर घर डेकोरेट करायचं असेल, गार्डन डेकोरेट करायचं असेल, तुम्ही ब्ल्यू लाईट लावा किंवा व्हाईट लाईट लावा, पण येल्लोचा जो फील आहे ना, तो कुठेच नाही. येल्लो म्हणजे एक प्रीमियम लुक देतो आणि एक मस्त लुक देतो. येल्लो छान आहे. तसंच माझ्या डोक्यात आलं की आपलं जेव्हा ते बाजूचं कन्स्ट्रक्शन कम्प्लीट होईल पूर्ण, की मग आपण खाली ते सोलारवाले येल्लो लाईट्स असे लावून ठेवते. हां, रात्री लागतील. हे लाईट्स बघा, अँड दिस डॉल्फिन. आणि मस्त आहे प्रॉपर्टी यार, एक नंबर प्रॉपर्टी आहे, मस्त आहे. आणि 6000मध्ये ब्रेकफास्ट इन्क्लुडेड आहे. आणि तर जेवणाचे रेट्स पाहिले तर नॉर्मल आहेत, एकदम पण महाग नाही, एकदम पण स्वस्त नाही, नॉर्मल रेट्स आहेत. छान आहे यार, म्हणजे एक दिवसच्या स्टेसाठी हां वर्थ आहे. मनसरमध्ये एकदम वर्थ आहे, मस्त प्रॉपर्टी. लग्नासाठी वगैरे सुद्धा खूप स्वस्त आहे. आता लॉन जर बघितलं तर तो पण एकदम छान आहे. लॉन एकदम सगळं भारी आहे, मजा आहे. थँक्यू. ह्याला काय पकडून टाकता का तुम्ही? पकडून ठेवता का? जातं आपलं जातं. नाही, आपल्या ती जात नाही स्वतः. अच्छा. बदक इथे येऊन बसले, आपल्या जातात, ते एक जण जात नाही गाडीवर. हा मेन्यू आहे. आणि हे काय, एक प्लांट म्हणजे वांगे. वांगे असतं, ब्रिंजल काय असतं? ग्रीन एक प्लांट म्हणजे ते मोठंवालं असं लंबुळकं वांग असतं, असं एकदम जांभळं. आणि त्यांनी आम्हाला स्कीम काय सांगितली आत्ता, एकदम तुम्हाला जर एकदम इमिडिएट जेवण पाहिजे असेल तर त्यांच्याकडे व्हेज मराठा. आणि काय सांगितलं, मंचुरियन. ऑलरेडी त्याचं एंगेजमेंट आहे जे तुम्हाला आम्ही दाखवलं नाही, तर त्यांचं जे सगळं जेवण आहे ते लगेच देणार बोलले, पण पैसे घेऊन.
ठीक आहे. जर आम्ही कॉस्ट्युम घालून बसलो असतो तर गेलं असतं, पण तसं आम्ही करणार नाही आहे. आमची आरी असती तर आम्ही विचार पण केला असता तसं काहीतरी. मग आम्ही तो बोलला की जर तुम्हाला दुसरं काय ऑर्डर करायचं असेल तर वेळ लागणार आहे. मग ठीक आहे, आम्हाला तर वेळच वेळ आहे. त्यामुळे आम्ही असं काहीतरी ऑर्डर करणार आहे जे अवेलेबल नाही आहे आत्ता, नाहीतर तेच जेवण आम्हाला चिपकवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे आम्ही वेगळं काहीतरी मागवणार आहे आता. काय आलं तिथे खूप गडबड होत होती आणि मजा सांगतो तुम्हाला नंतर रूमवर गेल्यावर. तर मग आम्ही बाहेर आलो इथे चालत चालत रवी किरण हॉटेलला. 350 मीटरवरती. 'Destination is on the left. तर आम्ही हे आता इथे आलो आहे जेवायला. इथे प्युअर व्हेजचं प्रमाण जास्त. प्रमाण जास्त आहे, तुम्हाला नॉनव्हेज भेटणार नाही जादा. तर आता आपण इथे जेऊया आणि मला सांगतो कसं आहे टेस्ट. इथं मसाला पापड मागवला आहे स्टार्टिंग करायला आणि दाल खिचडी आणि मागवली. दाल खिचडी कारण मागवली. सकाळी आमचं हेवी झालेलं भरपूर जेवण, त्यामुळे आता मला लाईट काहीतरी खायचं होतं. त्यामुळे मग दाल खिचडी हे आणि काहीतरी डेझर्ट त्या डेझर्ट पण आणि इथं स्कूलची ट्रिप आली आहे तर कॉलेजची कॉलेजची. RIM पुणे बौद्धमचं. त्यामुळे इथे सगळी गर्दी झाली आणि हे जरा नाही का ॲटिट्यूड दाखवायला लागले जरा. खायचं तर का नाही तर जावं असलं आहे ते सध्या. अरे बापरे, हे काय मिरची. दाल खिचडी. दाल खिचडा. दाल खिचडा का हे मिरची आहे का? मस्त आहे ना. दॅट्स इट फॉर दिस व्लॉग. तर आमचे व्लॉग्स तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यांनी आम्हाला मोटिवेशन भेटतो आणि असेच व्हिडिओज तुमच्यासाठी खूप मेहनतीने रेकॉर्ड करतो आम्ही, ते एडिट करतो, वेळात वेळ काढून या सगळ्या गोष्टी करतो. त्यासाठी लाईक शेअर अँड सबस्क्राईब खूप इम्पॉर्टंट आहे, तर ते करायला विसरू नका. आणि भेटूया ह्याच्या नेक्स्ट व्लॉगमध्ये म्हणजे Day 2मध्ये. आणि Day 2 इथूनच सुरू होणार आहे, तर पटकन तो ब्लॉग बघा, वेट करा, नाहीतर जस्ट चॅनलवर जावा आणि बघा तो ब्लॉग. थँक्यू.